संध्याकाळचे 7:30 होत आहेत. ऐकूया शेतकरी बंधूंसाठी कार्यक्रम किसान वाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसान वाणी, 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 किसान वाणी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रायोजित किसान वाणी कार्यक्रमात सादर करते सूरज गोळे यांच्यासह मी किशोर कुकडे आणि मी संपदा ढोके. आपलं स्वागत करतो. नमस्कार. तर किशोर, काय काय ऐकवणार आहोत आपण आपल्या शेतकरी बंधूंना आज कार्यक्रमामध्ये? संपदा, शेतकरी बंधू आज ऐकू शकतील फोन इन कार्यक्रम प्रश्न तुमचे उत्तर आमचे. आजच्या फोन इन कार्यक्रमाचा विषय असेल आपत्कालीन परिस्थितीत पीक नियोजन. सहभागी तज्ज्ञ असतील डॉक्टर प्रकाश घाटोळ, प्रभारी अधिकारी कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. अरे वा. त्याचसोबत आपले दैनंदिन कार्यक्रम ज्यामध्ये आपण ऐकणार आहोत हवामान वृत्त, बाजारभाव, आजचा हवामानाचा अंदाज आणि कृषीवाणी. तर शेतकरी बंधू भगिनींनो, ऐकत रहा किसान वाणी. अरे 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 अरे, क्या कर रहा है? इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बीजू का. उतला बोल रहा है? हाँ, पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब? देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है. और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? हाँ? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से, कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे अब पहली वाली बात कहाँ? पर अब तो सभी डाले हैं. सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं. खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं. सच है? रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं. धूप में बाल सफेद नहीं किए हैं. हाँ. ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा. माटी से प्रेम की परंपरा है, परंपरागत खेती. संपदा, आता वेळ झाली आहे आपल्या कृषीवाणीची. शेतकरी बंधू भगिनींनो, नमस्कार. ऐकूया कृषीवाणी. मंडळी, कृषीवाणीमध्ये आज आपला विषय आहे पावसाळ्यातील जनावरांचे आजार आणि प्रथमोपचार. याबद्दल आपल्याला माहिती प्राप्त झालेली आहे कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा यांच्याकडून. सर्वप्रथम जाणून घेऊया पोट फुगणे या आजाराबद्दल. हिरवा आणि कोवळा चारा जास्त प्रमाणात खाल्ल्याने जनावरांचे कोटी पोट फुगते. कोटी पोट डाव्या बाजूला असल्याने पोटाकडची डावी बाजू फुग्यासारखी दिसते. पोटात तयार होणारा गॅस तोंडावाटे बाहेर न पडता पोटातच साठून राहतो. अशा वेळी जनावर खाली पडून उठू शकत नाही. फुगलेल्या पोटाचे वजन हृदयावर आणि फुफ्फुसावर पडल्याने जनावर दगावण्याची शक्यता असते. जाणून घेऊया उपायांबद्दल. पोटफुगी टाळण्याकरिता जनावरांना हिरव्या चाऱ्याबरोबर 2 ते 3 किलो सुका चारा खायला द्यावा. त्यामुळे जनावरांची पचनसंस्था व्यवस्थित कार्यरत होते आणि पोटफुगीची समस्या टाळता येते. जनावरांना दिवसभर चरायला सोडू नये, कारण जनावर दिवसभर कोवळे गवत खाते. पावसाळ्यात पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार पोटफुगीवर औषधे आणून ठेवावीत. यानंतर जाणून घेऊया पावसाळ्यात होणारे संसर्गजन्य आजार याबद्दल. पावसाळ्यात जनावरांना घटसर्प, फऱ्या, पायलाग यासारखे संसर्गजन्य आजार होतात. दमट वातावरणात घटसर्पासारखे श्वसनाचे आजार जास्त प्रमाणात दिसून येतात. या आजारात जनावरांच्या छातीत पाणी होते, खालच्या जबड्याखाली सूज येते, श्वासोच्छवास करायला त्रास होतो. जनावरास 104 ते 105 अंश फॅरेनहाईट ताप येतो. संसर्ग झालेल्या जनावरांपैकी 90% जनावरे मृत्युमुखी पडतात. उपायांचा विचार करता पावसाळ्याच्या सुरुवातीला किंवा उन्हाळ्यात मे-जून महिन्यात जनावरांना या आजारावर प्रतिबंधात्मक लस टोचावी. त्याचप्रमाणे फऱ्या, पायलाग, काळरोग, धनुर्वात याही आजारावर लसीकरण करून घ्यावे. तर शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण जाणून घेतली पावसाळ्यातील जनावरांचे आजार आणि प्रथमोपचार याविषयी माहिती.
जी आपल्याला प्राप्त झाली होती कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा यांच्याकडून. आपण ऐकलीत कृषीवाणी. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. अहो भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ. वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. 16 आणि खरं. शेतकरी बंधूनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर. किशोर, मला वाटतं आता आपण आपल्या मुख्य कार्यक्रमाकडे वळायला हवं. नक्कीच संपदा. तर शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया फोन इन कार्यक्रम प्रश्न तुमचे उत्तर आमचे. आजचा विषय आहे आपत्कालीन परिस्थितीत पीक नियोजन. सहभागी तज्ज्ञ आहेत डॉक्टर प्रकाश घाटोळ, प्रभारी अधिकारी कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. निवेदन आहे किशोर कुकडे यांचं. शेतकरी बंधूंनो, आज आपला फोन इन कार्यक्रम प्रश्न तुमचे उत्तर आमचे आणि आपला आजचा हा जो विशेष कार्यक्रम आहे, तर या कार्यक्रमाचा जो आपला विषय आहे तो आहे आपत्कालीन परिस्थितीमध्ये पीक नियोजन. आणि आपल्या या प्रश्न तुमचे उत्तर आमचे या कार्यक्रमात आपल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत डॉक्टर प्रकाश घाटोळ, प्रभारी अधिकारी कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. सरांचं मी स्टुडिओमध्ये स्वागत करतो. सर नमस्कार. नमस्कार, धन्यवाद. सर, आता यावर्षी जसं सुरुवातीपासून सांगण्यात आलं होतं की अल्निनोचा प्रादुर्भाव म्हणजे परिणाम आपल्याकडे दिसणार आहे आणि त्याचे संकेत होतेच, पण तरीसुद्धा सुरुवातीला ठीकठाक काही भागात पेरणीयोग्य पाऊस झाला, परंतु काही ज्या पेरण्या उशिरा झाल्या तर त्यामध्ये उगवणीसाठी अडचणी आल्या आणि त्याच्यामुळे काय झालं की आता ते शेतकरी थोडे संभ्रमात आहेत की या परिस्थितीमध्ये जसं सोयाबीन नाजूक पीक आहे, म्हणजे उगवणीच्या बाबतीत एक वेळा उगवण झाल्यावर ते ठीक आहे, परंतु उगवणीच्या बाबतीत जर त्याला वेळेवर जर पाऊस भेटला नाही तर मग ते शेत आपलं निघण्यासाठी खूप अडचणी होतात. मग एक तर ते विरळ होते किंवा त्याच्यात आपल्याला मोड करावी लागते. आणि ते मोड केल्यावर बऱ्याच शेतकऱ्यांचं मत असं असते की एक वेळा मोड केली की मोडच मागं लागते. परंतु याच्यातही काही त्या शेतकऱ्यांना आता पर्याय आहेत का? कारण सध्या आपण जूनच्या शेवटाकडे चाललेलो आहोत. तर अशा वेळेस शेतकऱ्यांनी काय निर्णय घेतला पाहिजे? बघा शेतकरी बंधूंनो, आपण उशिरा जरी पेरणी केलेली असेल, 10 जुलैपर्यंत जरी पेरणी केलेली असेल तरीही काही हरकत नाही. 15 जुलैपर्यंत आपल्याला सोयाबीनची पेरणी करता येत असते. 15 जुलैच नाही तर आपण 22 जुलैपर्यंतसुद्धा पेरणी करू शकतो, परंतु शक्यतोवर करू नये 15 जुलैच्या नंतर. आणि आता हा जो पावसाचा खंड पडला आहे त्याच्यामध्ये असं घाबरून जाण्यासारखं काही नाही. सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याजवळ आपण फार काही वाईट परिस्थितीत नाही आहोत. बरं, आता आपल्या हातात काय आहे तर सर्वात पहिले एक डवरणी किंवा कोळपणी करणे, बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये काय करायचं आहे, आपल्याला अतिशय हलकी डवरणी करायची आहे, जेणेकरून जमिनीवर पडलेल्या ज्या भेगा आहेत त्यातनं जो काही पाण्याचं बाष्पीभवन फास्ट होते आहे, जलद गतीने होत आहे, ते वाचविण्याकरता आपल्याला हलकी कोळपणी करणे आणि त्या भेगा बुजवणे हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर तुम्हाला जर का तुमच्याकडे संरक्षित सिंचनाची सुविधा असेल, म्हणजेच पाणी उपलब्ध असेल, 1 किंवा 2 पाणी देऊ शकत असाल, तर तुम्हाला मातीचा ओलावा ओळखून तिथे स्प्रिंकलरने हलके पाणी देण्याची व्यवस्था करावी. होत असेल तरच, अन्यथा नाही केलं तरी फारसा असा काही फरक पडणार नाही. आपला खंड 3-4 दिवसाचा असला तर 19-19-19 किंवा युरिया किंवा पोटॅशियम नायट्रेट किंवा इतर टॉनिकची तातडीने गरज भासत नाही, हे अतिशय महत्त्वाचं आहे. 3-4 दिवसाचा खंड असेल तर लगेच आपण त्याला बुशअप करण्याचं काम करायचं नाही.
पाण्याचा ताण जेव्हा 7-8 दिवसापेक्षा वाढला आणि सकाळच्या वेळी रोपे कोमजू लागली तर त्यासाठी पीक कमी कालावधीचे असल्यामुळे 19-19-19 किंवा पोटॅशियम नायट्रेट या द्रावणाची 1% फवारणी करावी. फवारणी सकाळी किंवा संध्याकाळी करावी. बघा, याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे फवारणीची वेळ. सकाळ किंवा संध्याकाळ भर दुपारी फवारणी करू नये. आणि आता आपला महत्त्वाचा प्रश्न असा होतो की पावसाचा खंड असल्यामुळे आपण तणनाशकही मारू शकत नाही. मग तण नियंत्रण करण्याकरिता काय करायचं? बघा, सर्वात महत्त्वाचं आहे 10 ते 12 दिवसाचे कालावधीमध्ये 12 ते 20 दिवसाच्या कालावधी तण नियंत्रणासाठी महत्त्वाचा आहे. परंतु पीक तीव्र पाण्याच्या ताणात असेल किंवा तापमान खूप जास्त असेल तर पेरणी पश्चात तणनाशकाची फवारणी करू नये. हे अतिशय महत्त्वाचं आहे. जर का वर टेम्परेचर जास्त असेल आणि खाली जमिनीमध्ये पाण्याचा अंश कमी असेल तर आपल्याला तणनाशकाची फवारणी टाळायची आहे. ठीक आहे शेतकरी बंधूंनो, ह्या सोयाबीनबद्दलच्या फार महत्त्वाच्या सूचना होत्या. सर आपला प्रश्न कंटिन्यू ठेवू. आपल्याला कॉल येते, कॉल घेऊ. हो, चालेल. हॅलो, अकोला आकाशवाणीला फोन लागला का? हो, आकाशवाणी अकोला आणि कार्यक्रम आहे प्रश्न तुमचे उत्तर आमचे. हो साहेब, मी अनिल आठवडे बोलतो, राहणार शमशेरपूर, तालुका मूर्तिजापूर, जिल्हा बर, अकोला. अनिल भाऊ काय प्रश्न आहे तुमचा? तर माझा प्रश्न असा आहे की यावर्षी कमी पाऊस आहे, हा, त्यामुळे पिकावर जास्त प्रमाणात ताण येऊ राहिला. बरं बरं, अशा आपल्या प्रश्नाचं उत्तर अशा आपत्कालीन परिस्थितीत काय पिकाचे काय नियोजन करावं लागते? तर आपल्यासोबत डॉक्टर प्रकाश घाटोळ आहेत. सर आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत. नमस्कार साहेब. नमस्कार अनिल भाऊ. नमस्कार साहेब. हां, सांगा काय म्हणता तुम्ही? तुमचा प्रश्न काय आहे? यावर्षी कमी पाऊस आहे, पिकावर जास्त ताण येत आहे. अशा आपत्कालीन परिस्थितीत नियोजन कसं काय करावं पिकाचं, हे आपण आता तुम्ही काय पेरलेलं आहे? सोयाबीन आहे, तूर आहे, कपाशी आहे. आता मग तुम्हाला जर का सोयाबीनला पाणी द्यायचं झालं तर कसं देऊ शकाल तुम्ही, हेच विचारायचं आहे तुम्हाला. हो, पाणी जर द्यायचं, तुमचा जो पाणी असेल 1 किंवा 2 पाळी देण्यासारखं स्प्रिंकलरने देऊ शकता. परंतु त्याच्याही आधी आपल्याला काय करायचं आहे की आपण जे हे करतो, डवरणी करतो की नाही, डवरणीच्या जानकुळाला दोरी बांधून सऱ्या पाडणे. हा, आणि त्याच्यामुळे काय होईल की जी जमिनीमध्ये भेगा पडलेल्या ज्या असतील त्या बुजून जातील आणि पाण्याचं बाष्पीभवन होण्यास प्रतिकार तयार होईल. त्याच्यामुळे तसं करणे आहे. त्यासोबत तुम्हाला पाणी देण्याची व्यवस्था आहे का तुमच्याकडे सोयाबीनला? शेजारी आहे पण आमच्या वारात नाही. मग आता शेजारी दिला तर ठीक आहे, नाही तर मग जसं आहे निसर्गाच्या भरोशावर तसं चालू ठेवावं लागेल. निसर्गाच्या भरोशावर आहे, पण आमच्या स्वतःच्या वारात नाही, शेजारी आहे पाणी. कपाशी पण आहे. हा, कपाशीला तर काही होत नाही. कपाशीला अजून तग धरू शकते. कपाशीला आता 1-2 पाऊस येण्याचे चान्सेस आहेतच समोर. हो, आज पाणी आलं ना आमच्या इकडे. आलं ना, मग झालं. आता तुमचा प्रश्न मिटला मग दादा. थोडंफार आलं पाणी, जास्त नाही. जास्त नाही, पण निदान आपल्याला 2-3 दिवसाची तर हे झाली की नाही. हा, तर मग 2-3 दिवसात आता आपल्या विदर्भामध्ये पाऊस सांगितलेलाच आहे. 2-3 दिवस 21, 22, 23 या 3 दिवसामध्ये विदर्भामध्ये चांगला पाऊस सांगितलेला आहे. आता आला आमच्या इकडे थोडंफार पाणी. हा, ठीक आहे. हो, ठीक आहे साहेब. ठीक आहे, धन्यवाद. आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे. हा सर, किसान कार्यक्रमाच्या. आपलं नाव काय? गंगाधर सावंत. कुठून बोलताय गंगाधर भाऊ? कुंडलवाडी, नांदेड जिल्हा. बरं, काय प्रश्न आहे आपला? माझा सर, सोयाबीनवर कीड नियंत्रणासाठी काय आहे? सोयाबीनवर कीड नियंत्रणासाठी? हा सर. बरं, डॉक्टर घाटोळ सर आहेत आपल्यासोबत, आपल्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत. आता नमस्कार दादा. नमस्कार साहेब. नमस्कार. सोयाबीन आता किती दिवसाचं झालं तुमचं? आता जरा 25 दिवस झाले. 25 दिवस. 25 दिवस झाले, बरोबर. तुम्ही बीज प्रक्रिया केलेली होती का? बॅगा घेतल्या सर, बॅगा घेऊन प्रक्रिया काहीच केली नाही. मग आता तुमच्या शेतामध्ये तुम्हाला काय आढळत आहे? किडी आढळत आहे?
कीड होण्याची शंका आहे सर. कीड होण्याची शंका म्हणजे रस शोषणाऱ्या किडी आहेत की काही शेंडे पोखरणारी दिसते, पाने खाणारी अळी दिसते? आळ्या दिसतात सर, अळ्या दिसत आहेत. हो हो. हा, मग आता जर का अळ्या लहान स्टेज मध्ये असतील, छोट्या छोट्या असतील, तर प्रोटोनोफॉस किंवा प्रोटोनोफॉस प्लस वगैरे अशी जी काही औषधं असतात, औषधी, त्याची फवारणी करावी लागते. आणि जर का तुम्हाला असं वाटत असेल की बा आपल्याला म्हणजे याची फवारणी करायची नाही रासायनिकची, तर दशपर्णी अर्काची किंवा निंबोळी 5% निंबोळी अर्काची फवारणी सुद्धा करू शकता. अच्छा सेंद्रिय. हा, सेंद्रियमध्ये. ठीक आहे साहेब, धन्यवाद. हॅलो. हा, नमस्कार सर. काय नाव आपलं? नमस्कार सर, मी संत्रा उत्पादक शेतकरी बोलतो, शशिकांत गैदर, अकोट वस्तापूर येथून. बरं. शशिकांत भाऊ, काय प्रश्न आहे आपला संत्रा संदर्भात? तर आमच्या संत्र्याला आता जो मृगबार आलेला आहे, तो मृगबार टिकून ठेवण्यासाठी, म्हणजे जसं टेम्परेचर वाढलं त्याच्यानंतर तो टिकून ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो? आपल्या इथं पाण्याची व्यवस्था असेलच संत्रा आहे म्हणजे. हो. मग त्याच्यासोबत आपण झिब्रॅलिक ॲसिड आणि इंडॉल ॲसिटिक ॲसिड याचे स्प्रे सुद्धा घेऊ शकता. अच्छा. हा, आणि सोबतच प्लॅनोफिक्स म्हणून एक औषध येतं बघा. हो. हा, त्याचा पण तुम्ही स्प्रे घेऊ शकता. अच्छा. आणि सोबतच याच्याकरता आपल्याला विद्यापीठाने निर्मित केलेलं ह्युमिके आणि मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड 2 ही जी औषधी आहे यांचा वरून फवारा केला तरी सुद्धा तुम्हाला त्याचा फायदा चांगला मिळेल. अच्छा, धन्यवाद सर. ओके सर, मला असं वाटतं की बरेच शेतकरी जे आहेत तर ते कपाशीच्या बाबतीत सुद्धा म्हणजे असं घाई करताना दिसत आहेत की ओलिताची सोय करणे, स्प्रिंकलरची सोय करणे. तर कपाशीबद्दल आपला काय सल्ला आहे? कपाशी हे तसं पाण्याचा ताण सहन करणारं पीक असते, सर्वात महत्त्वाचं. आणि कालावधी जास्त आहे. त्याच्यामुळे या 5-6 दिवसाच्या किंवा 7-8 दिवसाच्या पाण्याच्या खंडाला घाबरणे अतिशय चुकीचं ठरेल. घाबरून न जाता आपल्याजवळ जे आहे त्याचा उपयोग करणे गरजेचं आहे. तुमच्या जवळ 15 दिवसाचा जर का खंड पडला असेल तर पहिले तुम्ही आता त्याला एक शिफ्ट पाण्याची द्या, स्प्रिंकलरची, अतिशय कमी वेळेची, जास्तीत जास्त 1.5 ते 2 तासाची शिफ्ट आपण देऊ शकता. त्यानंतर तुम्हाला करायचं काय आहे, जर का जमिनीला भेगा पडणं सुरू झाल्या असतील तर त्या भेगा बुजवण्याकरता आपल्या डवऱ्याच्या जानकुळाला दोरी बांधून जर का आपण हलकी डवरणी जर केली तर त्या भेगा बुजतात आणि त्यातून होणारा बाष्पीभवनाचा जो वेग आहे तो कमी होतो. हा एक महत्त्वाचा उपाय आपल्याला करणे आहे. म्हणजे हे केल्यामुळे काय होईल की येणारा पाऊससुद्धा त्या ठिकाणी मोकळा राहील आणि सर्वात महत्त्वाचं तुम्ही जे सांगितलं की जमिनीतला ओलावा कमी होणार नाही. आता बघा काय होतं की आपण जेव्हा कोळपणी करतो किंवा डवरणी करतो तेव्हा माती भुसभुशीत होते आणि त्याच्यामुळे काय होतं की येणारा जो पाऊस आहे त्याची जर का इंटेन्सिटी जास्त असली, पावसाचा जोर जर का जास्त जरी असला थोडासा, तरीही आपलं पाणी आपल्या शेतामध्ये मुरण्याकरता त्याचा फायदा होतो. बरोबर. म्हणजे जलसंधारणासोबतच मृतसंधारणा सुद्धा होते. दोन्ही गोष्टी एका वेळेस होतात. आणि सर, जे कपाशीमध्ये सुद्धा आपण तणनाशक शेतकऱ्यांनी आता घ्यायचं नाही समजा. हां, जसं सोयाबीनमध्ये तुम्ही सांगितलं की उगवण पश्चात तणनाशक सध्या घेऊ नका. नाही, कपाशीमध्ये आपण घेऊ शकतो, परंतु कपाशीची वेळ जर निघून गेलेली असेल तर पराठी जर का तुमची 15 ते 20 दिवसाच्या वरची झालेली असेल तर मग तणनाशकाचा एवढा उपयोग होणारच नाही. मग त्याच्यामुळे आपल्याला डवरणीने आणि निंदणे हा एक चांगला प्रकार आहे. आणि यावेळेस सवड बघा ना, आता आपल्याला म्हणजे जर का खंड आहे पावसाचा, म्हणजे आपल्याजवळ मजुरी उपलब्ध आहे आणि जमीन एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहे आपल्याला निंदन करण्याची, तर निंदन करणे हे महत्त्वाचं होते. कारण निंदनामुळे काय होतं की जमीन भुसभुशीतही होते आणि निंदन करताना आपण त्या झाडाच्या खोडाजवळचं सुद्धा काढतो. त्याच्यामुळे तिथे हवा खेळती राहून झाडाची पण वाढ चांगली होते.
खऱ्या अर्थानं तर जी आंतरमशागत आहे, जर आपल्याला तणनाशकात वापरायची गरज पडली नाही तर ते आपल्या पिकासाठी सुद्धा चांगलंच आहे. येस, म्हणजे केव्हाही त्यावर ट्रेस केव्हाही सुद्धा येणार नाही. केव्हाही हां, आणि दुसरी गोष्ट, आपल्याजवळ आता वेळ आहे आणि आंतरमशागत करण्यासाठी खूप चांगली जी कंडिशन असते ते यावर्षी आहे. हो. म्हणजे आपल्याला फार असं गडबड नाही की आपल्या शेतात आजच डवरणी झाली पाहिजे, हो. पुढे खूप मोठा पाऊस आहे आणि आपण आज आपल्याला मजूर भेटला नाही, आपण निंदण खुरपण करू शकलो नाही, तर त्यावेळेस तणनाशक हे बिलकुल चांगलं राहील. हो. ज्या शेतकऱ्यांच्या अजूनही पेरण्या बाकी आहेत काही भागात किंवा काही कारणाने ते पेरू शकले नाहीत, तर अशा शेतकऱ्यांना आता रब्बीच्या अगोदर काही दुसरा पर्याय आहे का, किंवा त्यांना कोणतं वेगळं पीक घेता येईल का की जे की म्हणजे रब्बीची वाट न पाहता आता या मधल्या कालावधीमध्ये त्यांना घेता येईल? हो, नक्कीच घेता येईल ना, का नाही. शेतकऱ्यांनी जर का मका, कमी कालावधीची तूर, सूर्यफूल आणि अर्धरब्बी तिळाचा जर वापर केला, तीळ या पिकाचा जर वापर केला, तर त्यांना चांगलं उत्पादन मिळू शकते आणि सीझनही खाली जात नाही. हे महत्त्वाचं आहे ना. तुमचा मधला कालावधी आहे, या कालावधीमध्ये आपण जर पेरणी केली तर रब्बीच्या पेरणीपर्यंत आपल्याला वाट पाहण्याची गरज नाही. बरोबर आहे. आणि जमिनी आता बहुतेक आपल्या तयार आहेत, त्याच्यामुळे वेळ गमावण्यात अर्थ नाही. हां, म्हणजे हे जे अर्धरब्बीचे तुम्ही वाण सुचवलेले आहेत, कमी कालावधीची तूर आहे, तीळ आहे, सूर्यफूल आहे, हे पिकं यांना चांगल्या पद्धतीनं घेता येतील. बरोबर, बिलकुल. सर, आता जसं तुम्ही आत्ताच सांगितलं की कोणकोणत्या पिकांची निवड करावी, आता या महिन्याच्या शेवटी जर एक बऱ्यापैकी पाऊस जर आला, म्हणजे आता तसं म्हणजे हवामानाचे अंदाज आहेत त्याच्यानुसार असं सुरू आहे की आता एवढ्यात आता पावसाला सुरुवात झालेली आहे आणि तोपर्यंत जर त्यांच्या शेतात जर पेरणीयोग्य पाऊस झाला तर शेतकऱ्यांनी कोणत्या पद्धतीनं निर्णय घेतले पाहिजे? बघा, आता जर का ज्यामध्ये नियमित पावसाळा हा 5 आठवड्यांपेक्षा जास्त उशिरा म्हणजे 29 ते जुलैच्या दरम्यान जर आला, तर आपल्याला महत्त्वाचं गोष्टी आहेत त्या महत्त्वाच्या. कपाशीची पेरणी शक्यतोवर करू नये. जर करायचीच असेल तर फक्त सरळ देशी कपाशीची सुधारित वाण वापरावेत. म्हणजे हायब्रिड वाण वापरू नये आणि बियाणे हे 25 ते 30% अधिक वापरून पेरणी करावी. प्रमाण बियाण्याचं वाढवावंच लागेल. सोबतच कपाशीच्या ओळीची संख्या नेहमीपेक्षा कमी करून 1 किंवा 2 ओळी तुरीच्या घ्याव्यात, जेणेकरून तुमच्या पिकाची जी रिस्क असते ती कमी होईल आणि उत्पन्न जास्त मिळेल. ज्वारीची पेरणी करूच नाही. ज्वारीची पेरणी नाही करायची, बिलकुल करायची नाही. सोबतच तुम्हाला माहीतच आहे आता की आपण मूग उडीद तर पेरूच शकत नाही यावेळेस. उडदाचा हेच नाही होत. आणि जर का आपण ज्वारी अधिक तूर यांची जर का आंतरपीक पद्धतीने पेरणी केली तरीही चालते. त्यामध्ये ज्वारीच्या 3 ओळी किंवा 6 ओळीनंतर तुरीच्या 1 ओळ घेतली तर कदाचित आपल्याला जो सीझन खाली चालला आहे त्याच्यापेक्षा चांगलं उत्पादन मिळेल. म्हणजे चारा तर होऊ शकते, चाराही होऊ शकतो. तुरीचं पीक आहेच. आपण पहिलेच सांगितलं तुम्हाला की अर्धरब्बी तुरीचा आपण उपयोग करू शकतो. बरोबर. फक्त एवढंच आहे की ज्वारी पेरताना त्याला आपल्याला इमिडाक्लोप्राइड सारख्या कीटकनाशकांची बीज प्रक्रिया करावी लागेल, जेणेकरून आपल्याला त्या खोडमाशीचा किंवा याचा प्रादुर्भाव जो भेळसावतो तो कमी करावा लागेल. माशी. हां सर, आज आपल्या या आपत्कालीन पीक नियोजनाच्या या फोन इन कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आपण आमच्या स्टुडिओमध्ये उपस्थित झालात आणि आमच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांचं निराकरण केलं, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि आमच्या शेतकरी श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानतो. धन्यवाद. सर्व शेतकरी बंधूंनी मला ऐकून घेतले आणि आकाशवाणीने मला तुमच्यासोबत हितगुज करण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी आकाशवाणीचा आणि तुमचा दोघांचाही खूप खूप आभारी आहे. आताच आपण फोन इन कार्यक्रम प्रश्न तुमचे उत्तर आमच्या ऐकलात. सहभागी तज्ज्ञ होते डॉक्टर प्रकाश घाटोळ, प्रभारी अधिकारी कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. निवेदन होतं किशोर कुकडे यांचं आणि आजचा विषय होता आपत्कालीन परिस्थितीत पीक नियोजन. मला वाटतं यानंतर आपल्या शेतकरी बंधू भगिनींना बाजारभाव जाणून घ्यायला आवडेल. तेव्हा कसे आहेत आजचे बाजारभाव? होय संपदा. तर शेतकरी बंधूंनो, जाणून घेऊया कृषी मालाचे आजचे बाजारभाव. बाजारभाव प्रति क्विंटलमध्ये कमीत कमी आणि जास्तीत जास्त अशा स्वरूपाचे आहेत. ज्वारी लोकल 1905 ते 2400, आवक 13 क्विंटल. गहू लोकल 2454 ते 2800, आवक 584 क्विंटल. उडीद
7,100 ते 7,100 आवक 1 क्विंटल मूग, 6,925 ते 7,195 आवक 12 क्विंटल तूर, 7,200 ते 8,390 आवक 1,156 क्विंटल हरभरा, 5,200 ते 6,180 आवक 442 क्विंटल हरभरा पांढरा, 5,110 ते 6,005 आवक 68 क्विंटल तीळ, 11,950 ते 11,950 आवक 3 क्विंटल मोहरी, 7,000 ते 7,000 आवक 1 क्विंटल करडई, 5,225 ते 5,300 आवक 26 क्विंटल सोयाबीन, 6,650 ते 7,495 आवक 848 क्विंटल चिया, 10,500 ते 17,000 आवक 31 क्विंटल. आताच आपण कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला यांच्याकडून प्राप्त कृषी मालाचे आजचे बाजारभाव जाणून घेतलेत. कार्यक्रमात यानंतर ऐकूया एक गीत. वाडीवरल्या वाटा गेल्या आबाळाच्या पाय, वाडीवरल्या वाटा गेल्या आबाळाच्या पारी, लिंगोबाचा देव कसा बैसला देवारी, वाडीवरल्या वाटा गेल्या आबाळाच्या पारी, वाडीवरल्या वाटा गेल्या आबाळाच्या पारी. डोंगर देवारी राती फिरते अंबारी, डोंगर देवारी राती फिरते अंबारी, देवाजीच्या डोईवरी मेघुटांची बारी, देवाजीच्या डोईवरी मेघुटांची बारी, भक्ताचा नाग्या फिरे त्याच्या दरबारी, वाडीवरल्या वाटा गेल्या आबाळाच्या पार, वाडीवरल्या वाटा गेल्या आबाळाच्या पारी. आपल्या शेतकरी बंधू भगिनींना आजचं हवामान वृत्तसुद्धा जाणून घ्यायला आवडेल, तेव्हा सरते शेवटी आपल्या शेतकरी बंधू भगिनींना आजचे हवामान वृत्त सांग. होय संपदा. तर शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमाच्या शेवटी जाणून घेऊया आजचं हवामान वृत्त. आजचं कमाल तापमान 28°C, किमान तापमान 26.4°C, प्रखर सूर्यप्रकाश 4.6 तास, हवेचा ताशवेग 8.4 किलोमीटर, सकाळची आर्द्रता 74% तर दुपारची आर्द्रता 81%. बाष्पीभवनाचा वेग होता 7 मिलीमीटर. कालचा पाऊस 0 मिलीमीटर आणि आजपर्यंतचा एकूण पाऊस हा 105.6 मिलीमीटर एवढा नोंदवण्यात आला. आताच आपण हवामानशास्त्र विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त हवामान वृत्त जाणून घेतलं. आणि आजच्या हवामान वृत्तासोबतच आपल्या आजच्या किसान वाणीची वेळ संपलेली आहे. तेव्हा मला किशोर कुकडेला आणि संपदा ढोकेला निरोप द्या. नमस्कार. आजच्या किसान वाणी कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे. आताच आपण भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रायोजित किसान वाणी कार्यक्रम ऐकलात. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसान वाणी, 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 किसान वाणी. आत्ताच आपण शेतकरी बंधूंसाठी प्रसारित किसान वाणी कार्यक्रम ऐकलात.